नाही. मग शेटू लागले का तुम्ही तिथं मराठा कुंभी असून? अरे तुला लाज वाटली पाहिजे ना. कुंभी म्हणजे मराठा कुंभीचे ना तुम्ही. मी अरे बयाडा, तुला समजते का आरक्षण कसं भेटते? अरे तुला काय विचारतो रे बैल, ऐक नॉलेज आहे ना. का? तू कोणतं कुंभी आहे? धोबी कुंभी आहे का नाभी कुंभी? सांग ना. तुला समजते का? तुला स्वतः तुझ्या मायची कुंभी काय म्हणलं? सांग ना. तो ओबीसी मध्ये तुला काय विचारतोय मी? काय नेमकं हायकोनाची अवलाद कुणबी आहे म्हटलं, अरे समजलं? कोणता कुंभी रे? धोबी. साल्या जास्त अरे बोलू तुझ्या मायचा. हॅलो हॅलो कराड सर बोलतो सर. हा बोल. सर म्हणलं तुमच्यावर फार अभिमान आहे. म्हणलं तुम्ही इतकं भारी बोलता ओबीसी समाजाबद्दल सर. हॅलो हा बोला मी रमेश पाट बोलतो साहेब, संभाजीनगर औरंगाबाद मधून. बोला बोला. पण सर तुमचं कालचं भाजप फक्त खुर्च्यानेच ऐकलं साहेब. ते लोकच नव्हते तिथं खुर्च्यावर. लोक आले नाही. का बरं सर? काय प्रॉब्लेम होता? प्रॉब्लेम काय नाही, 4 दिवसा अगोदर सभा ठेवली अच्छा अच्छा. आणि लोकांमध्ये मेसेज गेला नाही. नाही पण कसं माहिती सर, ऐका ना. म्हणजे ओबीसी समाजाने पाठ फिरवली वाटतं सर, पण असं वाटतं मला. नाही नाही, ओबीसी समाधान नाही, जागृती पाहिजे ना. लोकांपर्यंत मेसेजच गेला नाही का सभा आहे. आता मनोज जरांगे साधा माणूस आहे बरं का. त्याची ना आज ती मीटिंग होती, त्याच्यामध्ये साहेब 25-30 हजार लोक जमा झाले. आणि आपल्या सभेमध्ये 2-3 हजार लोक पण जमा होते. किती वाईट वाटतं ना. नाही नाही, सभा ते कसं आहे, भुजबळ साहेबांनी रेडीमेड माणसं पाठवले, पेंडाल उभा केला. इथल्या स्थानिक लोकांले घ्यायला पाहिजे होतं सोबत, घेतलं नाही. ओबीसी काय झालं माहिती का? आपला ओबीसी समाजामध्ये काय झालं माहिती का? की छगन भुजबळ मोठं असं त्यांना वाटतं की फार मोठे नेते समजू लागले, बाकीचे लोक चिल्लर जमतात ते. आणि ते एकदम तर म्हणे कराड सरला म्हणे फक्त टाइमपास म्हणून बोलवतो म्हणे. ते कराड सरची काय म्हणजे इतकं वाईट वाटलं मला. ते म्हणे कराड सरची काय अवकात आहे म्हणे, या अकॅडमी चालवतं म्हणे ते. कोण म्हणे? म्हणजे ते ओबीसी नेतेचे आहे ना ते म्हणे, ते कराड सर एकदम नॉर्मल माणूस म्हणे तो. त्याला काय म्हणे ते त्यांचे म्हणजे त्याची प्रॉपर्टी जास्त म्हणे, त्याला ईडीची धागामुळे तो येतो म्हणे ओबीसी मध्ये येतो सभेला. हॅलो हॅलो. माझ्या बापानं 50 करोड रुपयाची प्रॉपर्टी कमावून ठेवली आहे ना. माझ्या घरी ईडी येणार आहे. नाही नाही, बरं माझं काय म्हणत सर, तुमच्या इथं मराठा समाजाचे विद्यार्थी येत नाही का? येते ना. मग तुम्ही कसं काय डायरेक्ट बोलता मग तुम्ही मराठा समाजाच्या विरोधामध्ये? मराठा समाजाच्या विरोधामध्ये कसं काय बोलता? मराठा समाजाच्या विरोधात नाही बोललो. तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले का तुम्ही? मग अहो सर, तो एक सांगा, तो छगन भुजबळ तुम्हाला वाटत नाही का तुम्हाला तो पॉलिटिक्स करतो म्हणून? आता मला हे सांगा. मी तर बघा सर, ऐका ना, बघा तुमच्यावर फार प्रेम आहे. ऐका ना सर, माया ऐका तुम्ही. तुम्ही माझं ऐका, तुमच्यावर फार प्रेम आहे. ऐका ना सर, तुम्ही बघा सर, म्हणून तुमचा रिस्पेक्ट आहे. पण ऐका ना, तुम्हाला एक पण वाईट बोलते पण तुम्हाला वाटतं की छगन भुजबळ पॉलिटिक्स करतो म्हणून? छगन भुजबळ नाही, मराठा समाजासोबत सगळेच जण पॉलिटिक्स करून राहिले. तुम्हाला तेच समजून नाही राहिलं. अच्छा, म्हणजे मराठा समाज सगळे आपले मराठी नेता ना, मराठी नेता ऐका ना, सगळ्यात बघा तो सांगतो ते नितेश छगन भुजबळ करून राहिला, देवेंद्र फडणवीस बी पॉलिटिक्स करून राहिला. तुम्हाला तेच तर समजून नाही राहिलं. आणि म्हणजे आपले ते हे नारायण राणेचे ते कोंबडी चोर पोरग ते अंड ना ते. तो तर मराठाच होय. तो मराठा कुठे आहे? काय ते मराठाच्या नावाने जगणारे खूप भरपूर आहे सर. बघा आता लोक म्हणतात मराठा जात नाही. लोक जेव्हा तुम्ही मराठा आहे ना, तुम्हाला आरक्षण पाहिजे का नाही? हो. तर तुम्ही काय करा, तुम्ही पहिले एखादा चांगला संविधानाचं नॉलेज असणारा तुम्ही सगळ्यात पहिले काम करा सर, ओबीसीचा मोठा मेळावा घ्या. की जरांगे पाटलापेक्षा मोठी अगर तुम्ही सभा घेतली ना, ती मोठी सभा घ्या सर. कारण की ओबीसी समाज भरपूर आहे बरं का. बरं नावी समाजाचे किती आमदार आहे, धोबी समाजाचे किती आमदार तेवढे सांगा तुम्ही. आहेच नाही ना. आणि मग काय बाकीचे मग म्हणजे दिसतं त्या ओबीसी नावावर लोकांनी घर बनव. ऐका ना, हॅलो, बघा कोणत्या समाजाला विरोध नाहीये. सगळ्यात बघा भागवत कराड साहेब, हॅलो, फक्त पंकजा मुंडे यांना फेल करण्यासाठी तो व्यक्ती दिलेला आहे ओबीसी मधून. कोण? भागवत कराड. त्याची नगरसेवकाची लायकीने तो त्याला बनवलं. अंबादास दानवे ज्यांनी मराठा मोर्चामध्ये धिंगाणा केला, त्या व्यक्तीला काय आज विरोधी पक्षाने दिले फक्त मराठा धिंगाणा करायला. आणि त्यानंतर ना संजय राऊत इथं फेल थर्ड क्लास माणूस मराठा मोर्चाला मुक्काम होतो, त्याला पद दिलेलं आहे. पण कोणते नावी धोबी समाजाचे गोरगरिबाला दिलेलं नाही. आणि सगळ्यात सांगतो, सगळ्यात जास्त ओबीसीवर अन्याय करतोय.
हॅलो. ओबीसी हा 54% आहे मग आणि त्याला आरक्षण 19% आहे. सगळ्यात पहिलं आंदोलनाचा विषय असायला पाहिजे का जातीनिहाय फक्त जनगणना तुम्ही झाली सर पाहिजे. बघा, तुम्ही सर आहे, तुम्हाला बघा, मला तर तुम्हाला इतक्या शिव्या द्यायचा विचार पण देऊ शकत नाही, कारण तुम्ही गुरु आहे. गुरुमध्ये मराठा असतील, नाही एससी नाही, समाज मला असतील. शिवा देऊन का जाणार आहे? मला शिवा देऊन का करणार आहे? तुम्ही गुलाम मी झाले काही ना त्या छगन भुजबळ ते. आता तुम्ही कधी तुम्ही तुम्ही पक्षाचे कोणते आहे? तुमची कास्ट कोणती आहे? बरं ठीक आहे, बघा तुम्ही जात विचारणं पाप आहे. तुम्ही कोणत्या समाजामध्ये येता? ओबीसी मध्ये? कुणबी आहे मी. मराठा कुंभी का? कुणबी आहे मी. कुंभी मराठामध्ये कुंभी येते तीच का? हो. का म्हणजे न्हावी कुंभी, धोबी कुंभी असं काहीतरी आहे का? नाही. मग शेट लागले का तुम्ही तिथं मराठा कुंभी असून? हा? अजून अजून काही बोलायचं आहे तुम्हाला? अरे तुला लाज वाटली पाहिजे ना. कुंभी म्हणजे मराठा कुंभीचे ना तुम्ही. अजून काही बोलायचं आहे का तुम्हाला? बोलायचं नाही. तुम्ही सांगा ना मग, तुम्ही धोबी कुंभी बाबा. मी अरे बयाडा, तुले समजते का आरक्षण कसं भेटते? अरे तुला काय विचारतो रे बैल, ऐक ना, तू कोणता कुंभी आहे? धोबी कुंभी आहे का नाभी कुंभी? सांग ना. टोट्या समजते का? तुले अरे तू- सुद्धा बोलून राहिलो तर तुले मला नको म्हणू, ऐक ना. अरे मग काय करतो? तुले सुद्धा तुझ्या मायची कुंभी काला म्हणलं? सांग ना. तो ओबीसी मध्ये तुला काय विचारतोय मी, की तू नाभी कुंभी आहे का धोबी कुंभी? सांग ना. मराठा कुंभी आहे ना तू? तू कोणता कुंभी सांग. मी काय तो शेतकरी बघा, धोबी पण कुंभी आहे, ते पण शेती करतात. मग आहे नेमकं आहे कोणाची अवलाद? कुणबी आहे म्हटलं, अरे समजलं? कोणता कुंभी आहे? धोबी कुंभी आहे का नाभी कुंभी आहे? साल्या जास्त अरे बोलू तुझ्या नको. मायचा पोलीस स्टेशनला देतो.